ऐका ना, बटाट्याची कापं हे सगळेच जण बनवतात. सगळ्यांचा गो टू टिफिन हा बटाट्याची कापच असतो. पण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. मी आज माझ्या पद्धतीने बटाट्याची कापं कशी बनवायची ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मला प्रेफरेबली गोल कापं जास्त आवडतात. आपण त्रिकोणी कापं पण करू शकतो. तर आपल्याला एकदम पातळ असे गोल कापं करून घ्यायची आहेत बटाट्याची. ती केल्यानंतर बटाटा लगेच काळा पडतो, त्यामुळे ही कापं आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखट टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि मीठ चवीपुरतं टाकायचं आहे. जास्त मीठ झालं तर त्याचा स्वाद हा थोडाफार कमी होतो आणि बिघडतो सुद्धा. आणि मी इथे एक घाटी मसाला पण टाकलेला आहे, 1 चमचा. त्यानंतर की इन्ग्रेडियंट मी जो टाकते तो आहे हिंग. हिंगाने एक वेगळा छान स्वाद येतो, त्यामुळे तुम्ही हिंग टाकायला विसरू नका. मॅरिनेशन करून आपल्याला ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं. आता फोडणीला हिंग आणि जिरं, फक्त हिंग आणि जिराची फोडणी द्यायची आहे आणि त्यामध्ये आपले जे मॅरिनेट केलेले बटाटे आहेत ते टाकायचे आहेत आणि पुरेसं असं पाणी टाकायचं आहे आणि त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे. ठीक आहे. आणि पूर्णपणे पाणी आपल्याला अगोदर वाटतं की ते पाणी जास्त आहे, पण बटाटे शिजतील एवढं आपण पाणी टाकायचं आहे. वाफ द्यायची आहे त्याला. त्यानंतर बटाट्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला ते बटाटे शिजवून घ्यायचे आहे. बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये एका बाजूला तेल होईल आणि चांगले क्रिस्पी होतील, तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे आपली रेडी आहे बटाट्याची भाजी. आणि तुम्हाला ही बटाट्याची भाजी कशी वाटली हे नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. टिल देन बाय.